Hello friends, welcome to my YouTube channel. If you are new on my channel, so first of all, please subscribe my channel and press the bell icon to get notification of new videos. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. Friends, in previous video we had learned about the structure of Mendel's periodic table. Now in this video we will learn about the merits and demerits of Mendel's periodic table. म्हणजेच मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि दोष आपण अभ्यासणार आहोत. Mendeleev was first scientist who successfully classified all known elements. म्हणजेच मेंडेलीव हे पहिले असे यशस्वी शास्त्रज्ञ होते की सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे ते वर्गीकरण करू शकले. म्हणजे एकूण 63 मूलद्रव्यांचे त्यांनी खरं तर वर्गीकरण केले होते. मेंडेलीव यांना यशस्वी शास्त्रज्ञ म्हटले गेले. याचं कारण असं की आपण पाहिलं आहे की डोबेरायनर चित्रिके म्हणजे डोबेरायनर ट्राईड्स असेल, न्यूलँड ऑक्टेव्स, न्यूलँडची अष्टके असतील, यांमध्ये काहीतरी त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे ते वर्गीकरण योग्य रीतीने करू शकले नाही. पण यांना मात्र ते वर्गीकरण चांगल्या पद्धतीने करता आले. फ्रेंड्स, यू नो दॅट मेंडेलीव अरेंज द एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजेच मेंडेलीव यांनी मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली होती. त्याला अनुसरूनच पुढचा मेरिट्स म्हणजेच गुण आपण पाहूया. Atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. For example, the previously determined atomic mass of beryllium 14.09 was changed to the correct value 9.4 and placed before boron. म्हणजेच ज्यावेळेस त्यांनी आवर्त सारणी तयार केली. बरं, आवर्त सारणी तयार करत असताना काही मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान ठरवलं होतं, परंतु नंतर परीक्षण करत असताना त्यांना असं आढळले की त्यांच्या अणुवस्तुमानामध्ये बदल होत आहे किंवा अणुवस्तुमान वेगळं आहे हे त्यांनी शोधून काढलं. म्हणजेच सुरुवातीला ठरवलेलं बेरिलियमचं अणुवस्तुमान 14.09 हे त्यांनी बदलले व ते केले 9.4 आणि त्याला बोरॉनच्या आधी स्थान देण्यात आले. खरं तर तुम्ही जर आवर्त सारणीत पाहिलं तुमच्या लक्षात येईल की बोरॉनचे अणुवस्तुमान हे 11 आहे. म्हणजे सुरुवातीला जर विचार केला 14.9 हे जे अणुवस्तुमान ठरवले गेले होते बेरिलियमचे, तर बेरिलियमचा क्रमांक हा बोरॉनच्या नंतर येत असतो. परंतु ज्यावेळेस त्यामध्ये सुधारणा करण्यात आली, सुधारणा केल्यानंतर बेरिलियमचे अणुवस्तुमान 9.4 केले गेले, म्हणूनच त्याला बोरॉनच्या आधी स्थान देण्यात आले. He kept some blank places in his periodic table. These vacant spaces were for elements that yet to be discovered. See friends, Mendeleev was a real genius man. खरोखर मेंडेलीव अतिशय हुशार शास्त्रज्ञ होते, कारण त्यांनी त्यांच्या आवर्त सारणीमध्ये काही रिक्त जागा, वॅकंट स्पेसेस म्हणजे रिक्त जागा सोडल्या होत्या. बरं, त्या कशासाठी होत्या? तर नवीन मूलद्रव्य ज्यांचा शोध लागणार आहे त्यांच्यासाठी त्यांनी आधीच त्या रिकाम्या जागा किंवा रिक्त जागा सोडून ठेवलेल्या होत्या. तुम्ही बघू शकतात की आवर्त सारणीमध्ये तुम्हाला रिक्त जागा दिसतील. दॅट इज द एम्प्टी ऑर वॅकंट स्पेसेस इन हिज periodic table. He also predicted properties of these elements even before they were discovered. Later they were found to be correct. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, मेंडेलीव यांनी काही गुणधर्मांच्या संदर्भात प्रेडिक्शन, यालाच मराठीमध्ये आपण भाकिते असे म्हणतो, ती करून ठेवली होती. बरं, कालांतराने ही भाकिते काय ठरली? अचूक ठरली. वेगवेगळी मूलद्रव्ये होती, त्या गुणधर्मांच्या संदर्भात त्यांनी जे प्रेडिक्शन केलं आणि ते खरोखर अचूक ठरलं होतं. त्यातील काही एलिमेंट्स आपण पाहूया.
प्रेडिक्टेड एलिमेंट, ॲक्च्युअल एलिमेंट, डिस्कवर्ड लॅटर. खाली बघा, इका बोरॉन. इका इट इज अ संस्कृत वर्ड दॅट मीन्स 1. त्याचा अर्थ एक असा होतो, म्हणजे सुरुवातीला बोरॉन आणि त्याच्या सारखे गुणधर्म असलेल्या दुसरं मूलद्रव्य इका बोरॉन. आणि ज्यावेळेस शोध लागला त्या मूलद्रव्याच्या गुणधर्मांचा अभ्यास केल्यानंतर त्याला कालांतराने स्कँडियम हे नाव प्राप्त झाले. त्याचप्रमाणे इका ॲल्युमिनियम, त्याला गॅलियम हे नाव प्राप्त झाले. इका सिलिकॉन, त्यालाच जर्मेनियम असे म्हटले गेले. म्हणजेच या गुणधर्मांच्या बाबतीत त्यांना काय आढळलं होतं? साम्य आढळलं होतं. आणि हा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म किंवा गुण असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. याचे एक उदाहरण पाहूया. एक्झाम्पल, दॅट इज अ सेकंड एक्झाम्पल इन प्रिव्हियस चार्ट. इका ॲल्युमिनियम ही ऑल्सो लॅटर कॉल्ड गॅलियम, म्हणजे इका ॲल्युमिनियमला पुढे गॅलियम हे नाव प्राप्त झाले. आता त्याचा ॲटॉमिक वेट म्हणजे अणुवस्तुमानांकाच्या बाबतीत साम्य किंवा सिमिलॅरिटीज आपण बघू. इका ॲल्युमिनियम देअर ॲटॉमिक वेट अबाउट 68 अँड द ॲटॉमिक वेट ऑफ गॅलियम इज 69.72. means you see that it approximately or slightly similar, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय आढळतं? साम्य आढळतं. डेन्सिटी असेल, मेल्टिंग पॉईंट किंवा व्हॅलेन्सी म्हणजेच संयुजा, दोघांची व्हॅलेन्सी किंवा संयुजा ही 3 आहे. मीन्स देर आर सिमिलर टू इच अदर. आणि मेंडेलिव्ह यांच्या आवर्त सारणीचे सर्वात मोठे काय होते? यश होते की त्यांनी जी भागिते किंवा जे प्रेडिक्शन केलं होतं ते कालांतराने खरोखर काय ठरलं? अचूक ठरलं. When noble gases were discovered, they were placed in Mendeleev's periodic table without disturbing the position of other element. म्हणजे ज्यावेळेस नोबेल गॅसेस किंवा त्याला आपण निष्क्रिय वायू असे आपण म्हणू शकतो, त्याला राजवायू असे सुद्धा म्हटले जाते, यांचा ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस इतर मूलद्रव्यांची अदलाबदल न करता, म्हणजे इतर मूलद्रव्यांना डिस्टर्ब न करता त्यांना चांगल्या पद्धतीने आवर्त सारणीत मांडण्यात आले. हा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा अजून एक गुण आपल्याला सांगता येऊ शकतो. या ठिकाणी पहिल्या ग्रुपमध्ये तुम्ही बघू शकतात हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे जे काही एलिमेंट्स आहे दॅट इज अ नोबेल गॅसेस. मीन्स दॅट इज अ अननोन टू मेंडेलिव्ह, बट लॅटर इट ऑल्सो put in the Mendeleev's periodic table without disturbing the position of other elements. Another important achievement of Mendeleev's periodic table that was he selected hydrogen and oxygen as they are very reactive and form compounds with most elements. Means he selected hydrogen and oxygen to clarify the molecular formula of compounds. म्हणजे बरं आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन हीच मूलद्रव्य का निवडली? तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही खूप क्रियाशील म्हणजेच रिॲक्टिव्ह असलेली मूलद्रव्ये आहेत. ही मूलद्रव्ये अनेक मूलद्रव्यांबरोबर संयोग पाहून किंवा अभिक्रिया करून संयुगे किंवा कंपाऊंड्स निर्माण करतात. मीन्स हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्याबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर हायड्राईड किंवा ऑक्साईड फॉर्म होतात आणि हेच त्यांनी त्यांच्या आवर्त सारणीमध्ये दाखवलेलं आहे. आपण जी मागे आवर्त सारणी पाहिली त्यामध्ये वेगळं प्रारूप होतं. आता यामध्ये ऑक्साईड किंवा हायड्राईड या स्वरूपात रेणुसूत्र कसे तयार होतात, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे क्रिएट होतात ते आपण पाहूया. नाव सी इन दिस पिरियडिक टेबल यू सी 8 ग्रुप्स and the molecular formula of oxide and hydride. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एकूण 8 गण म्हणजे त्याला आपण ग्रुप असं म्हणतो ते दिलेले आहे. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेशियम ही जी मूलद्रव्ये आहे ही पहिल्या गणामध्ये आहे. आता त्या ठिकाणी त्याच्यावरती R2O म्हणजेच ऑक्साईडचे रेणुसूत्र आणि RH म्हणजेच हायड्राईडचे रेणुसूत्र. थोडक्यात जर आपण सोडियमचा जर विचार केला
सोडियम हे पहिल्या गणातील मूलद्रव्य आहे. आर हा जो काही सिम्बॉल किंवा हे जे काही अक्षर वापरलेलं आहे, आर स्टँड्स फॉर पर्टिक्युलर एलिमेंट, म्हणजे आर हे त्या विशिष्ट मूलद्रव्यासाठी मांडलेले आहे. म्हणजेच R2O याचा अर्थ N2, म्हणजेच त्याला आपण सोडियम ऑक्साईड असं म्हणू शकतो. RH म्हणजेच NaH, याला सोडियम हायड्राईड असंही आपण म्हणू शकतो. म्हणजेच थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ऑक्साईड आणि हायड्राईड यांची रचना किंवा यांचे रेणुसूत्र कशा पद्धतीने तयार होतात हे संपूर्णपणे मेंडेलीव यांच्या आवर्त सारणीमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. आणि खरोखर त्यांनी ही जी काय आवर्त सारणी तयार केली, तुम्ही बघू शकतात सर्व मूलद्रव्यांचे ऑक्साईड किंवा हायड्राईडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले म्हणजेच रेणुसूत्र अतिशय चांगल्या पद्धतीने व सोप्या पद्धतीने आपल्याला इथे तयार करता येऊ शकतात. सो द नेक्स्ट टॉपिक इज डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल, म्हणजेच मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे दोष पाहू. हायड्रोजन रिसेम्बल्स अल्कली मेटल्स as well as halogens. Therefore, no fixed position could be given to hydrogen in the periodic table. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या ग्रुपमध्ये असलेले हायड्रोजन हे मूलद्रव्य 7व्या ग्रुपमध्ये असलेल्या हॅलोजन मूलद्रव्यांशी साम्य दाखवते. त्यामुळे त्यांना विशिष्ट स्थान देता आले नाही आणि त्यांना अल्कली मेटल बरोबर मांडण्यात आले. आता हॅलोजन मूलद्रव्य म्हणजे काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. तर हॅलोजन मूलद्रव्य, हॅलोजन एलिमेंट्स दॅट इज विच एलिमेंट्स प्रोड्यूस सॉल्टी सबस्टन्सेस, इट इज कॉल्ड हॅलोजन एलिमेंट्स. नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही आता या पिरियडिक टेबलमध्ये पाहू शकतात, पहिल्या ग्रुपमध्ये हायड्रोजन, पहिल्या ग्रुपमध्ये सर्व अल्कली मेटल्स आहेत. हे हायड्रोजन एलिमेंट्स किंवा मूलद्रव्य 7व्या ग्रुपमध्ये असलेल्या हॅलोजन एलिमेंटशी साम्य दाखवते. परंतु ही खरं तर एक ॲनोमलीज आपल्याला म्हणता येईल किंवा दोष आहे. नेमकं हायड्रोजनला निश्चित स्थान मेंडेलीव यांना देता आलेले नाही. Isotopes of elements have different atomic masses. Each one of them should be given a different position. आता आयसोटॉप्स म्हणजेच समस्थानिके. बरं, या समस्थानिकांमध्ये एक नियम असा असतो की त्यांचा ॲटॉमिक नंबर म्हणजेच अणुअंक एकच असतो, परंतु ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो. आता जर मेंडेलीव यांनी जी आवर्त सारणी तयार केलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे की ती अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली आहे. मीन्स मेंडेलीव अरेंज द एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे, समस्थानिकेही एकाच मूलद्रव्याचे असतात, मग प्रत्येक मूलद्रव्याला म्हणजे समस्थानिकामधील प्रत्येक घटकाला अणुवस्तुमानांकाच्या रचनेनुसार वेगवेगळे स्थान देणे अपेक्षित होते, परंतु मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये तसे दिसत नाही. याचे एक्झाम्पल पाहूया. आता या ठिकाणी हायड्रोजन हे एलिमेंट्स आहे, त्यात हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम. आता हे एकच एलिमेंट्स आहे मुलांना. हायड्रोजन याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक 1 असतो, परंतु तुमच्या लक्षात येईल की ड्यूटेरियम याचा ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणुवस्तुमानांक 2, तर ट्रिटियम याचा ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणुवस्तुमानांक 3 आहे. म्हणजेच जर अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी करायची असेल तर तिघांना स्वतंत्र स्थान देणे आवश्यक होते. ओके, परंतु मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये ते दिसले नाही. हाच त्यांच्या आवर्त सारणीचा एक दोष आहे. या ठिकाणी आयसोटॉप्स म्हणजेच समस्थानिके ही कन्सेप्ट पुन्हा एकदा क्लिअर करू. विच एलिमेंट्स हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट द डिफरंट ॲटॉमिक मास नंबर, इट्स कॉल्ड आयसोटॉप्स. ज्या मूलद्रव्यांचा अणुअंक समान असून अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो त्यास समस्थानिके असे म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, समस्थानिके ही एकाच मूलद्रव्याची असतात.
याची आणखी काही उदाहरणे पाहूयात. या ठिकाणी हायड्रोजन व कार्बन याची उदाहरणे दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. An elements of higher atomic mass has been placed before an elements of lower atomic mass. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, द एलिमेंट्स आर अरेंज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजेच अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने जर मांडणी केली असता सर्वप्रथम कमी अणुवस्तुमान असलेल्या मूलद्रव्याला मांडावे लागेल व जास्त अणुवस्तुमान किंवा ॲटॉमिक मास असलेल्या एलिमेंट्सला म्हणजेच मूलद्रव्याला नंतर मांडावं लागेल. परंतु मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये एक दोष आढळतो. तो दोष नेमका काय आहे ते आपण बघूया. या ठिकाणी बघा, ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर ऑफ बोथ द एलिमेंट्स आर गिवन, मीन्स कोबाल्ट अँड निकेल. atomic mass number of cobalt is 58.933 and atomic mass number of nickel is 58.72. So according to law, nickel comes first before the cobalt, but Mendeleev show the demerits in his periodic table. See, in this periodic table, the atomic mass number of cobalt is 58.9 and the atomic mass number of nickel is 58.7. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, कोबाल्टचे अणुवस्तुमान हे निकेलपेक्षा जास्त आहे. म्हणजेच निकेलचे स्थान हे आधी हवे होते व कोबाल्टचे स्थान नंतर. परंतु मेंडेलीव यांच्या आवर्त सारणीमध्ये कोबाल्टला आधी स्थान देण्यात आले. आणखी एक जोडी तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे का? यस, टेलेरियम अँड iodine. Atomic mass of tellurium is 128 and atomic mass of iodine is 127. म्हणजेच या ठिकाणी देखील आयोडीनचे स्थान टेलेरियमच्या आधी हवे होते. परंतु मेंडेलीव यांच्या आवर्त सारणीतला हा एक दोष आपल्याला सांगता येऊ शकतो. नेक्स्ट डिमेरिट, सम एलिमेंट्स प्लेस इन द सेम सबग्रुप हॅड डिफरंट प्रॉपर्टीज. एक्झाम्पल, मॅग्नीज इज प्लेस विथ हॅलोजन. म्हणजेच काही मूलद्रव्यांचे गुणधर्म वेगळे होते परंतु ते एकाच ग्रुपमध्ये मांडण्यात आले. म्हणजेच ग्रुपचा एक रूल असा असतो की एकाच ग्रुपमध्ये असलेले जे एलिमेंट्स असतात त्या सर्वांचे गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टीज हे समान असले पाहिजे. परंतु या ठिकाणी मॅग्नीजला हॅलोजन बरोबर मांडणे हे खरं तर चुकीचे होते. कसे काय ते आपण आता पाहू. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, फ्लोरीन, क्लोरीन आणि मॅग्नीज या तीन एलिमेंटचे ॲटम दिलेले आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ फ्लोरीन इज 2 and 7. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ क्लोरीन इज 2, 8, 7 and इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ मॅग्नीज इज 2, 8, 13 and 2. एक गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही एलिमेंटला स्टेबल होण्यासाठी ऑक्टेट म्हणजेच अष्टक स्थिती पूर्ण करणे अनिवार्य असते. म्हणजेच जेव्हा शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात तेव्हा त्यांची अष्टक स्थिती म्हणजेच ऑक्टेट कंप्लीट होते. या ठिकाणी फ्लोरीनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे त्यांची व्हॅलेन्सी संयुजा एकच आहे. त्याच पद्धतीने क्लोरीनच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्यालासुद्धा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. याचा अर्थ असा की त्याचीसुद्धा व्हॅलेन्सी एकच आहे. परंतु मॅग्नीजच्या बाबतीत जर विचार केला, मॅग्नीज इट इज अ मेटल, सो देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज 2 अँड देअर व्हॅलेन्सी ऑल्सो 2, म्हणजे त्याची संयुजा मात्र 2 आहे. यावरून फ्लोरीन, क्लोरीन यांचे गुणधर्म समान आहे परंतु मॅग्नीजचे गुणधर्म मात्र वेगळे आहे. म्हणूनच मॅग्नीजला हॅलोजन एलिमेंट्स बरोबर मांडणं हे चुकीचे होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मेंडेलीवच्या पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स आणि डिमेरिट्स सविस्तरपणे अभ्यासले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. धन्यवाद.